योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। युत्थान निरोध संस्कारयो रविभव प्रादुर्भवो निरोध क्षणचित्तान्वयो निरोध परिणामः। महर्षी पतंजली जी यावत प्राणीमात्रांच्या चित्ताच्या अंतर्गत असणाऱ्या संरचनेचं विश्लेषण करत आहेत। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये चित्त अतिशय महत्त्वाचं आहे आणि संपूर्ण सृष्टी जर प्रकृतीपासून बनलेली आहे तर चित्त सुद्धा प्रकृतीपासूनच बनलेलं आहे। प्रकृतीमध्ये जर सत्वगुण, रजगुण, तमोगुण असतील तर प्रकृती कार्यामध्ये सुद्धा सत्वगुण, रजगुण, तमोगुण असतात आणि जिथे गुण असतात त्या गुणांच्या मध्ये सारखं स्थित्यंतर होत जातं। सत्वगुण कायम सत्वगुण राहत नाही। सत्वगुण कधी वाढतो तर कधी कमी होतो, रजगुण कधी वाढतो तर कधी कमी होतो, तमोगुण कधी वाढतो तर कधी कमी होतो। याचं कारण चित्तच हे त्रिगुणात्मक आहे, पण तरी देखील या सतत स्थित्यंतर होणाऱ्या चित्ताला अष्टांग योगाच्या अभ्यासाने रजगुणात्मक आणि तमोगुणात्मक वृत्तींचा निरोध केला जातो आणि सत्वगुणात्मक वृत्तीची वृद्धी केली जाते। मग अशा क्षणी जेव्हा चित्त आपण पूर्णपणे एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्या स्थितीमध्ये चित्त जर हे त्रिगुणात्मकच असेल तर सर्व वृत्तींचा निरोध झाला असताना सुद्धा त्या चित्ताच्या मध्ये सूक्ष्म असे रजगुण आणि तमोगुणाचे संस्कार ते सुद्धा स्थित्यंतर घडवीत असतात। आणि म्हणून योगाभ्यासाचा परिपाक योगश्चित्तवृत्ती निरोधा, सर्व चित्तवृत्तींचा निरोध झाला असताना सुद्धा काही संस्कार शिल्लक राहतातच, त्याचा विचार या सूत्रामध्ये होतोय। म्हणजे आता निरोध चित्त क्षणेषु चलम गुणवृत्त मिति कीदृशः तदा चित्त परिणामः। चित्त हे गुणवृत्तम जे त्रिगुणात्मक असल्यामुळे चलम चंचल असतं आणि योग अभ्यासाच्या द्वारे
त्या चित्ताच्या वृत्तींचा जेव्हा निरोध केला जातो, अशा निरोध क्षणेषु, अशा निरोधाच्या कालामध्ये त्या चित्ताचा कीदृशः परिणामः, त्या चित्ताचा कोणता परिणाम होतो हे सांगण्यासाठी हे सूत्र आहे. सूत्राचा आकार थोडा मोठा आहे, पण समजून घ्यायला फार कष्ट पडणार नाही जर थोडे संस्कार योगाच्या शब्दांचे असतील तर. युत्थान निरोध संस्कारयोः अभिभव प्रादुर्भवौ निरोध क्षणचित्तान्वयः निरोध परिणामः. आता पहिल्यांदा युत्थान आणि निरोध संस्कारयोः, युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार ह्या दोन गोष्टी समजून जर घेतल्या तर आपण पाहिलं या त्रिगुणात्मक गुणांचाच परिणाम म्हणून आपल्या चित्तामध्ये कधी चित्ताची वृत्ती ही मूढ असते, कधी चित्ताची वृत्ती क्षिप्त असते, कधी चित्ताची वृत्ती विक्षिप्त असते, कधी चित्ताची वृत्ती एकाग्र असते, तर कधी चित्ताची वृत्ती ही निरुद्ध असते. ह्या सूत्राच्या मध्ये निरुद्ध जेव्हा अंतःकरणाची वृत्ती असते त्या क्षणीच्या परिणामाचा विचार केलाय. निरोध परिणामः, तो निरोध परिणाम जो आहे त्या क्षणी चित्ताची भूमिका कशी असते. युत्थान म्हणजे अभिव्यक्ती आणि निरोध म्हणजे अभिभव, म्हणजे ते संस्कार कमी होणं. आणि युत्थान म्हणजे जेव्हा रजगुण आणि तमगुण अंतःकरणात जास्त असतो तेव्हा अंतःकरणामध्ये मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त वृत्ती असते. तेव्हा त्या वृत्तीच्या द्वारे निर्माण होणारे संस्कार उत्पन्न होतात. मूढ वृत्तीचे संस्कार, क्षिप्त वृत्तीचे संस्कार, एकाग्र वृत्तीचे संस्कार, अर्थात ही युत्थान वृत्ती आणि ह्या युत्थान वृत्तीचे संस्कार. त्याप्रमाणे ह्या चित्तवृत्तींना निरोध करण्यासाठी योगश्चित्तवृत्ती निरोधः, योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं. त्याकरता पहिल्यांदा प्रत्याहार काल आपण पाहिला. प्रत्याहाराच्या अगोदर वैराग्य पाहिजे आणि ते वैराग्य अपर वैराग्य, विषयांच्या विषयी वितृष्ण होणं हे अपर वैराग्य आहे. गुणांच्या विषयांच्या ठिकाणी दोषबुद्धी आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र वृत्ती करण्याचा अभ्यास असं जर झालं तर मग ही मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त वृत्ती, एकाग्र वृत्ती ही कमी होत जात आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या वृत्तींचा निरोध करण्याचा अभ्यास जेव्हा वाढत जातो तेव्हा त्या निरोध वृत्तींचा अभ्यासाच्यामुळे निरोध संस्कार तयार होतात. मग आता अगोदरचे व्युत्थान वृत्ती आणि व्युत्थान वृत्तीचे संस्कार, नंतर त्या वृत्तींना निरोध करण्यासाठी केलेला अभ्यास आणि निरोध वृत्तींच्या अभ्यासाचे संस्कार, असे दोन प्रकारचे संस्कार असतात. त्यालाच व्युत्थान निरोध संस्कारयोः असे चित्ताच्या मध्ये त्या क्षिप्त क्लिष्ट वृत्ती आणि त्या क्लिष्ट वृत्तींचे संस्कार, त्याप्रमाणे निरोध वृत्ती आणि निरोध वृत्तींचे संस्कार. असा एक काळ येतो वृत्ती निघून जातात, क्षिप्त वृत्तीही निघून जातात, मूढ वृत्ती निघून जातात, पण त्यांचे संस्कार शिल्लक राहतात. आणि निरोध संस्काराचा अभ्यास केला तर ते
निरोध संस्काराचा अभ्यास जोपर्यंत आपण करतो आहोत तोपर्यंत त्या निरोध संस्काराच्या वृत्ती असतात. पण आपण सतत प्रत्याहार आणि निरोधाचा अभ्यासही 24 तास करू शकत नाही. मग त्यानंतर त्या निरोध वृत्ती निघून जाऊन त्या निरोध वृत्तीचे संस्कार शिल्लक राहतात. याप्रमाणे युत्थान निरोध संस्कारयोः. आणि म्हणून चित्त ही अशी पृष्ठभूमी आहे की त्या चित्तरूपी पृष्ठभूमीवरती युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार या दोन्ही प्रकारचे संस्कार, या संस्काराचा संबंध त्या चित्ताशी असतो. त्या चित्तामध्ये निरोध संस्कारही असतात आणि त्या चित्तामध्ये उत्थान संस्कारही असतात. मग साधक जेव्हा अंतर्मुखतेने अभ्यास करतो आणि कळतं की माझ्यामध्ये अजून रजगुण तमगुणाचे संस्कार सुद्धा आहेत आणि निरोध संस्कार सुद्धा आहेत, ही गोष्ट इतकी सूक्ष्म आहे की ही फक्त ज्याची त्याला समजू शकते आणि योग्याला लक्षणावरून समजू शकते. मग काय करायचं? तर मग हे सगळे निरोध आणि उत्थान संस्कार सारखे कमी जास्त दोलायमान होतात. याच शब्द आहे आविर्भव प्रादुर्भव. अभिभव शब्दाचा अर्थ आहे त्या संस्कार क्षीण होतात, कमी होतात, क्रिया करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य नसतं. त्याला अभिभव असं म्हणतात. प्रादुर्भव म्हणजे अभिव्यक्ती, वृद्धी. जेव्हा निरोध अष्टांग योगाचा आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान यांच्या माध्यमातून चित्तवृत्तींचा जेव्हा निरोध केला जातो तेव्हा ह्या निरोधाचे संस्कार आपल्या चित्तामध्ये वृद्धिंगत होतात. त्याला प्रादुर्भव असं म्हणतात. ह्याप्रमाणे त्या चित्ताच्या मध्ये हे निरोधाचे संस्कार वाढले की अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीच्या मध्ये तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी. सर्व वृत्तींचा जेव्हा निरोध होतो अशी जी अवस्था आहे ती निरुद्ध अवस्था आहे. पण त्या निरुद्ध अवस्थेमध्ये सगळ्या वृत्तींचा जरी निरोध झाला परंतु निरोध वृत्तीचे संस्कार राहतातच ना. आणि संस्कार हे कधीच लवकर नष्ट होत नाही. जन्मांतर आपण जरी घेतले तर त्या जन्मात तसतशी परिस्थिती समोर दिसली की भूतकाळातले अनंत जन्माचे संस्कार पुन्हा अभिव्यक्त होतात आणि पुन्हा तशी कृती करायला ते संस्कार भाग पडतात. म्हणजे गुण, वृत्ती, संस्कार आणि संस्काराच्या नंतर पुन्हा कृती असं अव्याहतपणे सारखं चक्र चालू असतं. मग योग्याने काय करायचं? आता दोन्ही प्रकारचे संस्कार जर असतात तर युत्थान संस्कार कमी होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून युत्थान संस्काराचा आविर्भव होण्यासाठी निरोध वृत्ती आणि त्या निरोध वृत्तीच्या द्वारे निर्माण झालेले निरोध संस्कार हे सतत आपल्या चित्तामध्ये वृद्धिंगत व्हावं असं वाटत असेल तर त्या साधकाने, त्या मुमुक्षुने सतत अष्टांग योगाचा अभ्यास सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा आसेवितो दृढभूमी. म्हणजे त्याने सत्वगुणात्मक वृत्ती वाढवण्यासाठी मग यमनियमांचा अभ्यास करावा लागतो आणि त्या यमनियमांचा अभ्यासाच्याद्वारे रजतमोगात्मक वृत्ती आणि ते संस्कार यांचा अभिभव होतो आणि सत्वगुणात्मक वृत्ती आणि त्याद्वारे ध्यान, धारणा, अभ्यास, विवेक, वैराग्य ह्या सगळ्या सात्विक गुणांचा प्रादुर्भाव म्हणजे अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे निरोध संस्कार जसजसे
वृद्धिंगत होत जातात, तसतसे व्युत्थान संस्कार अभिभूत होत जातात. म्हणजे ते चित्तातून पूर्ण जातातच असं नाही, पण चित्तामध्ये असून सुद्धा त्यांच्यामध्ये क्रियान्वित होण्यासाठी लागणारं सामर्थ्य नसतं. ते सुप्त रूपाने असतात. आणि जसजसे आपण निरोध संस्कार म्हणजे यमनियमांचे संस्कार, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान या सगळ्या अष्टांग योगाचा अभ्यास करत करत जर गेलो तर सर्व वृत्तींच्या निरोध आणि त्या निरोधाचे संस्कार जास्त वृद्धिंगत होत जातात. आणि जसजसे निरोध संस्कार वृद्धिंगत होत जातात तसतसे व्युत्थान संस्काराचा अभिभव होत जातो. ते कमी 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 होत जातात. आणि अशा क्षणी निरोधो क्षणचित्तान्वया, अशा निरोधाच्या चित्ताच्या संस्कार जेव्हा होतात तेव्हा तो निरोध संस्काराच्या समयी सुद्धा संबंध त्या चित्ताचा असतो. म्हणून निरोध क्षणचित्तान्वया, त्या निरोधकाली संस्काराचा संबंध ज्या चित्ताची असतो आणि ते चित्त पुन्हा 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 या अष्टांग योगाच्या अभ्यासाचे संस्कार जेव्हा वृद्धिंगत होता जातात आणि मग क्षिप्त, विक्षिप्त, मूढ आणि नंतर एकाग्र वृत्ती सुद्धा आणि त्या वृत्तीचे संस्कार सुद्धा पूर्णपणे निघून जातात, तेव्हा तो जो क्षण असतो चित्ताच्या अंतर्गत भागातला त्याला म्हणतात निरोध परिणाम. तेव्हा त्या चित्ताच्या मध्ये निरोधाचा परिणाम, प्रभाव हा अधिक असतो. आणि मग निरोधाचा परिणाम जेव्हा अधिक साधकाच्या अभ्यासामध्ये जेव्हा यायला लागतो तेव्हा त्या चित्ताची स्थिती कशी असते याचं वर्णन करण्यासाठी तस्य एव फलम आह, त्या वृत्तीचा संस्काराचा भाग, निरोध संस्काराचा भाग जेव्हा चित्तामध्ये पूर्णपणे विकसित होत जातो तेव्हा त्याचं फल काय होतं. तस्य प्रशांत वाहिता संस्कारात, सूत्रातले शब्द पहा, तस्य संस्कारात प्रशांत वाहिता. तस्य, तस्य म्हणजे त्या चित्ताच्या मध्ये निरोध संस्कार अभिभव म्हणजे वृद्धिंगत होण्यामुळे व्युत्थान संस्काराचा अभिभव म्हणजे कमी कमी होत जातात. रजगुणाच्या वृत्ती जणू काही नाहीशा अशा होतात. आणि अशा त्या स्थितीमध्ये निरोधाचा अभ्यासाचं एक प्रकारचं पाटव्य आपल्या शरीराच्या, आपल्या साधकाच्या जीवनामध्ये वाढलं तर तस्य संस्कारात, तस्य संस्कारात, तस्य निरोध परिणामस्य संस्कारात, त्या निरोध परिणामाच्या संस्काराच्या वृद्धीमुळे चित्ताची जी स्थिती असते ती कशी असते, प्रशांत वाहिता. ते चित्त प्रशांत, रजतमोगुणात्मक वृत्ती पूर्णपणे नाहीशा होतात. चित्त अंतर्मुख होतं, शांत होतं, सुखाची अनुभूती येते आणि सच्चिदानंद स्वरूप मी आत्मा निर्गुण निराकार केवळ दृंग मात्र आहोत आणि देहाचाही विसर पडतो. तेव्हा त्या स्थितीचं वर्णन करताना एखाद्या सरोवरामध्ये पाणी पूर्णपणे थांबल्यानंतर, वायूचा वेग थांबल्यानंतर त्या चित्तातलं, त्या सरोवरातलं पाणी एकदम शांत, थोडीही चंचलता त्या पाण्यात नसते आणि स्थिर, शांत, स्वच्छ झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला त्या पाण्याचा तळ दिसू शकतो. तसं रजगुणात्मक आणि तमगुणात्मक वृत्ती पूर्णपणे नाहीशा झाल्यात, निरोध वृत्तीही निघून गेल्यात आणि निरोध वृत्तीचे संस्कार इतके प्रभावित झाले की आता ते चित्त पूर्णपणे आता क्लिष्ट वृत्तींचा निरोध झाल्यामुळे शांत झालं.
स्थिर झालं, शुद्ध झालं आणि शांत, स्थिर आणि शुद्ध चित्त आपल्या स्वरूपाच्या मध्ये, चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर सहज होत असतं. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. आणि तेव्हा त्या चित्ताला त्या शांततेचा प्रवाह सातत्यपूर्ण सारखा चालू राहतो. त्याला म्हणतात वाहिता. वहणे, वहती म्हणजे घेऊन जाणे, सारखं प्रवाह वाहणे. तेव्हा त्या चित्ताच्या वृत्तीमध्ये फक्त निरोधाचे संस्कार असतात आणि सहजच त्याची वृत्ती अंतर्मुख प्रसन्न होऊन त्या चैतन्य तत्वाची अनुभूती घेते. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, अखंड स्वरूप आहे, चित स्वरूप आहे. आणि देह तादात्म्य आणि देहाच्या संबंधी असणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्या योग्याच्या चित्तावरती परिणाम करत नाही. कारण त्या सगळ्या चित्तवृत्ती आणि त्यांचा व्युत्थान संस्कारच हे निरोध संस्काराच्या द्वारे नाहीसे झालेले असतात आणि खाली फक्त शांत वृत्ती असते. तिथे शांतीचा अनुभव सातत्याने येत असतो. तस्य प्रशांत वाहिता. पुढे बोलणंच नाही, शांततेने त्या तत्वाचा अनुभव घेणार. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.